मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसतंय ते आहे माझा शिवधाम कॉम्प्लेक्सचा हॉल। एक वेळ अशी होती की इथे दरवर्षी गणपतीमध्ये खूप जोरदार कार्यक्रम व्हायचे। आम्हाला खूप मजा वाटायची। इकडे एक कल्चरल हब म्हणून होतं। आता हा हॉल पुन्हा रिनोव्हेटेड झालेला आहे आणि एक गोष्ट सांगायला मजा येते की माझी जी काही क्रिएटिव्हिटी आज मी तुम्हाला दाखवतोय करतोय, ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात इकडनं झाली होती। 1995 to 2009 पर्यंत इथे आम्ही खूप धुडगूस घातला। गणपतीचे चांगले चांगले प्रोग्राम्स व्हायचे, कल्चरल प्रोग्राम्स व्हायचे, डान्स कॉम्पिटिशन, फॅशन शो। इथे जो समोर तुम्हाला ही स्पेस दिसते तिथे आमचं स्टेज असायचं आणि त्या स्टेजला धरायला 4-5 माणसं असायची, कारण मी डान्स करणार म्हणजे उड्या तर भरपूर मारायचो। खूप या जागेने आम्हाला खूप काही दिलं, खूप पॉझिटिव्ह एनर्जी दिली। या जागेमध्ये जजेस बसायचे आणि इथे समोर ही जी एम्प्टी स्पेस दिसते इथे खुर्च्या लागायच्या। इतकी गर्दी असायची की उभं राहायला पण जागा नसायची। आज हा हॉल खूपच जुना झाला आहे, पण त्याला रिनोव्हेट केलं। इथे वरती जिन्यापर्यंतसुद्धा उभं राहायला जागा नसायची। 8 बिल्डिंगची लोकं, 300 फ्लॅट्समध्ये राहणारी लोकं इथे यायची। म्हणजे हे 8 बिल्डिंगचा कॉम्प्लेक्स आहे स्टेशनच्या जवळ। शिवधाम कॉम्प्लेक्स, जसं गोरेगावचं गोकुलधाम किंवा अंधेरीचं लोखंडवाला, तसं हे माझं शिवधाम कॉम्प्लेक्स आहे। हीच जागा आहे जिथे मी ॲनिमेशनचं पहिलं वर्कशॉप भरवलं होतं विथ मिस्टर राजेश खेले, जे हनुमानचे लेआउट आर्टिस्ट होते, आणि अनंत कुलकर्णी, जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे एक्स प्रिन्सिपल होते। आज कुलकर्णी सर नाही आहेत, पण मला या हॉलमध्ये त्यांची उपस्थिती कुठेतरी जाणवते। त्यांचा मुलगा, त्यांची दोन्ही मुलं होती, त्यांची फुल टीम होती, आणि इथनं माझी क्रिएटिव्हिटीची जर्नी सुरू झाली। तेव्हा या जागेबद्दल मला खूप खूप प्रेम आहे। असे प्रत्येकाने आपापल्या जागेबद्दल प्रेम ठेवलं पाहिजे। आज ती काळाची गरज आहे। लॉकडाऊननी सगळं आपल्याला दाखवून दिलं आहे की कुठलीही वस्तू छोटी किंवा मोठी नसते, प्रत्येक वस्तू त्या त्या ठिकाणी बरोबर योग्य असते। तेव्हा मी अशी आशा करतो की आमचा हा क्लब हाऊसचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। आता तरी हा एकदम शांत आहे, पण जेव्हा इथे काही फंक्शन होतं तेव्हा खूप वेळ डेकोरेट होऊन जातो ॲज पर द डिमांड ऑफ द सिच्युएशन। तेव्हा ही माझी कॉम्प्लेक्समधली सर्वात आवडती जागा। अभ्यासाला मुलं यायची आमच्या वेळी। आम्ही कधी घरी पाहुणे आले आणि काही अभ्यास आहे तर आम्ही कधी इकडे पण यायचो अभ्यास करायला, सिन्सिअरली सांगायचं तर, टाईमपास करायला नाही। आणि इथे मागे स्विमिंग पूल आहे। इथे तर आमचा मे महिन्यामध्ये तर फुल धुडगूस असायचा की आम्हाला घरी बोलवायला माणसं पाठवली जायची बिल्डिंगमधनं, वॉचमॅन, की चला चला चला। आज माझ्याबरोबरचे बरेचसे मित्र इथे नाही आहेत, पण सगळ्यांची चेहरे ह्या पाण्यात केलेली मस्ती अजूनही ताजी तवानी आहे। We can't forget our mischievous done in 5.5 foot swimming pool. We used to go to walk at the end and to come back. Instead of swimming, we used to do backloft and many more games in this swimming pool. Now other kids come to learn swimming, but we are proud that we have been learned in this small swimming pool. And this fellow is being throwing water for the trees around here. At our time there will be more greenery. Now the greenery has been reduced little bit, but still our complex is the one of the best complex. More than 500 trees we have in 7.5 acres of the land. So
It's a good fun without having a TV, internet, mobile in early 2000. It was a really nice to have good memories from this place. From many long time I had a dream to make a video on this place, but today I got a luckily a big opportunity to create this video on this beautiful clubhouse. कुठेतरी असं वाटतं की एखादा मूवीचा स्टुडिओचा सेट असावा आणि इथे काही शूट होईल. फ्लोअरसारखा वाटतो ही जागा. तेव्हा मी आशा करतो की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर जागा आहे आमच्या इथे. किती सुंदर हिरवं गार दृश्य. आंब्याच्या झाडाला आता थोड्याच दिवसामध्ये मोहर येईल, तेव्हा पक्ष्यांचे थवे इथे येतील. हा आमचा वरचा हॉल थोडासा खराब आहे, धुतला की होईल व्यवस्थित. तुम्ही इथे येऊन जेवू शकता. इथे काही कार्यक्रम योगाचे वगैरे करू शकता. साईडनी फक्त ग्रीन कर्टन लावलं, हे धुतलं की एक योगा क्लासेस पण छान तुम्हाला करता येतील. आणि आता तुम्हाला मी वरून दाखवतो आहे. हे आमचं स्विमिंग पूल आणि हे समोर कॉम्प्लेक्स आहे ते शिवसृष्टी आहे. ही नटराज बिल्डिंग आणि ही नीलकंठ बिल्डिंग सगळ्या शंकराच्या नावावरच बिल्डिंग आहे. माझी आहे ती गौरी. सो टाटा बाय बाय, भेटूया लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थोडासा ऑफबीट व्हिडिओ आहे पण करणं गरजेचं होतं म्हणून केला.